17 वर्ष एकही ट्रॉफी नाही, याचं खापर एकट्या विराटवर फोडायचं की नेमकं कोणावर फोडायचं? आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी नमस्कार. आपण आज IPL मध्ये काल झालेल्या सामन्यापेक्षा 17 वर्षात RCBच्या परफॉर्मन्सनं कुठं माती खाल्ली आणि या वर्षी सुद्धा ते माती का खात आहेत याची सविस्तर कारण चर्चा करूयात. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी एकट्या विराट कोहलीवरच खापर का फोडलं जातंय याचं जरा विश्लेषण करू. आता विराट कोहलीवर खापर फोडलं जातं यापेक्षा आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं ना तर जास्त कळेल. आतापर्यंत झालेल्या मॅचेसमध्ये जवळपास 450च्या रेंजमध्ये धावा विराट कोहलीनं केल्यात. दुसरीकडे या सीझनमध्ये IPL मध्ये RCB कडून जितके पण फॉरेन बॅटर खेळलेत त्यांनी 350च्या वर सुद्धा धावा केलेल्या नाहीत. ही आकडेवारी धक्कादायक आहे आणि त्या 350 धावा म्हणजे 21 डाव आहेत त्या बॅट्समॅनचे, विदेशी म्हणजे फॉरेन बॅट्समॅनचे. मात्र विराट कोहलीनं 6 ते 7 इनिंग्स मध्येच 450चा टप्पा गाठलाय. मुळात महत्वाचा विषय असा की विराट ज्या स्ट्राईक रेटनं खेळतोय ते स्ट्राईक रेट अनेकांना पसंत पडत नाहीये. म्हणजे विराट कोहली कालच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली, मात्र मयंक मार्कंडे आला, गुगली त्याला ओळखता आली नाही आणि तो आउट झाला. त्याआधी सुद्धा म्हणजे विराट कोहलीनं जबाबदारीपूर्वक बॅटिंग केली, 1 शतकही मारलंय, 2 हाफ सेंचुरीजही मारल्यात ह्याच वर्षाच्या IPL मध्ये. आणि तो भारतातला आत्तातला म्हणजे मागच्या 3 ते 4 IPL मधला जरी त्याचा परफॉर्मन्स बघितला तर तो कुठेतरी टॉप 5 टॉप 7 मध्ये तुम्हाला नक्कीच सापडतो. विराट कोहली एका अर्थानं T20 मध्ये कन्सिस्टंट म्हणजे IPL सारख्या सीझन मध्ये सुद्धा कन्सिस्टंट आहे, याचं एक महत्वाचं कारण आहे. मात्र त्याच्यावर वन मॅन आर्मी सारखा लोड येण्याचं प्रमुख कारण सुद्धा जर धरलं तर म्हणजे वन किंग वन हिरो ही जी एक भावना तयार झाली RCBच्या टीम मधली ती. कारण याच्या पहिले AB डिव्हिलियर्स, क्रिस गेल यासारखे चांगले फलंदाज होते. मध्ये त्यांनी एक सीझनला युवराज सिंगला 17.5 करोडला घेतलं होतं, त्याचाही फारसा तगडा फॉर्म चालला नाही पण त्याने प्रयत्न केले होते. मात्र या सीझनला सुद्धा त्यांची अशीच गत झाली आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकटा हिरो आणि त्याच्यावर असलेली जबाबदारी ही कधीही घातक ठरते. दुसरीकडे जर तुम्ही अनालिसिस केलं GT सारख्या टीमचं, गुजरातच्या नवीन टीम, आशिष नेहरा हा पहिले RCBला सुद्धा कोचिंग करायचा, तो आता तिकडे गेलाय मेंटर म्हणून. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशिष नेहरा तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्याच्या टीम मध्ये असलेलं संघटन किंवा एक टीम बिल्डिंग कॅपॅसिटी जी महत्वाची ती RCB मध्ये असताना पण होती. मात्र तिथे गेल्यानंतर सुद्धा 2 सीझन फायनलमध्ये पोहोचलेली GT आणि त्यांच्याकडे स्टार्टम जर बघितलं की स्टार बॅट्समन किती आहे तर तुम्हाला डेव्हिड मिलरचं नाव सापडेल, तुम्हाला भारताचा शुभमन गिल सापडेल, तुम्हाला बॉलिंगमध्ये मोहम्मद शमी वगैरे सापडतील. मात्र शमी नाही खेळते ही IPL, तरी सुद्धा एकट्या हिरो बिल्डिंग पर्सनॅलिटीवर ती टीम डिपेंड नाही, ती टीम बिल्डिंगवर डिपेंड आहे. त्या टीममध्ये असलेले वेगवेगळे खेळाडू, त्या टीममधून करणारा बॅटिंग किंवा बॉलिंग. मात्र RCBला इथं हे लक्षात घेणं अपेक्षित होतं की तुम्ही बॉलिंग शिवाय कोणताही मोठा चषक किंवा कोणतीही मोठी लीग जिंकू शकत नाही. आणि यांनी एक चूक काय केली आहे तर ती आपण जाणून घेऊया. म्हणजे महिपाल लोमरूल सारखा खेळाडू आहे, त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याने इम्पॅक्ट म्हणून बॅटिंग केली होती 2-3 मॅच पूर्वी, त्याला सतत खेळवलं नाही, तुम्ही त्याला सतत एकदम प्रेशरच्याच मॅच मध्ये उतरवलं. कालच्या जिथे तुमच्या बोर्डवर लागले 287, तुम्हाला करायचे होते 288, तरी तुम्ही आत्ता जी टीम निवडली त्याच्यामधनं सुरुवात चांगली झाली. शेवट दिनेश कार्तिकनं थोडीशी लढण्याची प्रवृत्ती दाखवली म्हणून त्याने 83 धावा केल्या आणि 265 पर्यंत पोहोचलेली टीम. मात्र बॅटिंग इज इक्वल टू बॅटिंग ठरत नाही. जो सनरायझर्स हैदराबाद कडून आलेला बॉलिंगचा पॅटर्न होता किंवा बेंगळुरूकडे असलेले टॉपचे बॉलर होते. मोहम्मद सिराज काल खेळायला नव्हता, त्याला बाहेर बसवलेलं होतं. टॉपली असेल किंवा मग यश दयाल असेल, सगळ्यांनीच मार खाल्लाय, सगळ्यांनीच चांगल्या पद्धतीचा कसून मार खाल्लाय. मात्र तुमच्याकडे युजवेंद्र चहल होता 3 सीझन पूर्वी, तो युजवेंद्र चहलला तुम्ही विदाऊट साईन न करता, रिटेन न करता किंवा त्याच्या मागे तुम्ही ऑल आउट मध्ये म्हणजे रिटेन्शन करताना तुम्ही ऑल आउट मध्ये सुद्धा गेले नाहीत आणि तुम्ही अशा खेळाडूला म्हणजे ज्याचे चिन्नस्वामीवर इतके चांगले स्टॅटिस्टिक्स असून तुम्ही त्याला ठेवलं नव्हतं. याचा अर्थ टीम मॅनेजमेंट म्हणून तुमचं गणतंय की टीम बिल्डिंग म्हणून काहीतरी गणतंय. कारण चेन्नई, मुंबई किंवा आता सनरायझर्स हैदराबाद या 3 टीमचा जर पॅटर्न अनुभवला तर चेन्नई आणि मुंबईचं जिंकण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नवोदित
प्रादेशिक खेळाडूंवर ठेवलेला विश्वास, म्हणजे तो हार्दिक पांड्या तुम्ही 6-7 वर्षापूर्वी बघा, अगदी नौका होता. हल्ली त्याला छपरी म्हणून चिडवलं जात असेल किंवा त्याच्या मागे बू बू म्हणून ग्राउंडमध्ये त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असेल. मात्र टीम बिल्डिंगमध्ये त्याला मुंबईने घडवलं आणि घडवते. दुसरीकडे चेन्नई बघा, प्रादेशिक खेळाडूंना खेळवत असताना सुद्धा त्यांनी यंग टॅलेंट कसं ओळखायचं, म्हणजे हिऱ्याची खरी समज त्या जोहरीला असते त्या पद्धतीनं धोनीला बघा ना, पथिरानासारखा खेळाडू यावर्षी गवसला. म्हणजे तो मागच्या वर्षापासून त्यानं काय तयारी केली गेलेली असेल. लिटल मलिंगा म्हणून त्याला ओळखलं जातं. किती चांगली बॉलिंग केली वानखेडे सारख्या स्टेडियमवर. आता गणलेला कार्यक्रम आरसीबीच्या बाबतीत काय 17 वर्षात, तर 17 वर्षात बॉलर्सला त्यांनी किती पद्धतीनं बॅक केलंय. म्हणजे मोहम्मद सिराजला आता 3-4 सीझन्स मला आठवतं, त्या 3-4 सीझनमध्ये सुद्धा एक लायबिलिटी किंवा ऍसेट म्हणून त्या बॉलरकडे पाहिलं. इंडियन टीममध्ये तो आला, मात्र तितक्या चांगल्या पद्धतीचा दुसरा बॉलर कुठे तयार झाला त्यांच्याकडे. म्हणजे मयंक डागरला त्यांनी भरोशाचा स्पिनर किंवा ज्या पद्धतीनं स्पिनिंग अटॅकमध्ये जर त्यांनी प्रयत्न केले तर तिथे सुद्धा फार काही असं विशेष नाही गवसले त्यांना. मुळात एकट्या विराटवर लोड देणं 17 वर्षात हे तर खूप म्हणजे एकाच व्यक्तीच्या बळावर टीम चालत नाही क्रिकेटमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा त्याच्यावर मागं फिरणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि गौतम गंभीरने एक स्टेटमेंट दिलेलं की बडे बडे खिलाडी है, आते जाते रहेंगे, पण यांच्याशी आमचा मुकाबलाच होऊ शकत नाही, असं जे स्टेटमेंट दिलं होतं ते खऱ्या अर्थानं आता बरोबर वाटतंय. कारण 7 मॅच आणि तुम्ही 6 मॅच हरताय, एकच मॅच जिंकताय. तुमच्या टीममध्ये फाफ डु प्लेसी कॅप्टन आहे, ग्लेन मॅक्सवेल आहे. तर ग्लेन मॅक्सवेल पण सोडून चाललाय. तुमच्याकडे टीम मॅनेजमेंटमध्ये इंडियन्स स्टाफ असणं फार गरजेचं आहे. ती आरसीबी मध्ये दिसत नाही. म्हणजे स्टार्टम किंवा स्टार प्लेयर्सच्या मागे पळण्यापेक्षा विश्वासातले नवोदित खेळाडू जर टिकवून त्यांच्यावर विश्वास ठेवून जर त्यांना बिल्ड करता आलं तर चेन्नईला जसा ऋतुराज गायकवाड गवसला तसा आरसीबीला कदाचित एखादा नवीन खेळाडू गवसला असता. म्हणजे ओव्हर डिपेंडन्सी विराट कोहली किंवा फाफ डु प्लेसी अशा खेळाडूंवरची थांबली असती. कदाचित मिडल ऑर्डर सेट झाला असता. एकटा भार दिनेश कार्तिकवर एबीडी गेल्यानंतर आला नसता, किंवा बॉलिंगमध्ये एक चांगला युजवेंद्र चहल सारखा एखादा स्पिनर चांगला होऊ शकला असता. आता टॅलेंटपेक्षा तुमच्या खेळपट्टीवर तुम्ही बेंगलोरमध्ये 7 मॅच खेळतात, 8 मॅच खेळतात, जे काही खेळत असाल तर तुम्ही तुमच्या होम ग्राउंडवर जितक्या मॅच खेळतात त्याच्या अनुसरून तुमची काही प्लेइंग 11 असली पाहिजे. त्या संदर्भानं मला सुद्धा वाटतं की आरसीबीनं घोर निराशा लिलावातच केलेली होती. त्याच्यामुळे एकट्या विराटवर लोड देण्यापेक्षा मला वाटतं विराटनं सुद्धा काही गोष्टी बदलायचा प्रयत्न केल्या असतील. पण ॲज अ कॅप्टन म्हणून तो जोपर्यंत होता तोपर्यंत एकदा फायनलला पोहोचून सुद्धा हरलेली होती आरसीबी 2016 सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सुद्धा. तर ॲज अ कॅप्टन म्हणून ते एक निराशा जरी असेल तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह अप्रोच जो बघायला मिळतो तो विराटमध्ये पण त्या बँगलोरच्या टीममध्ये दिसत नाहीये. तो चेंज होईल की नाही माहीत नाही, पण स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन्स, मोठे निर्णय, बोल्ड डिसिजन्स आरसीबीला घ्यावे लागतील. कर्नाटक सारख्या राज्यातून येणारे काही लोकल खेळाडूंवर सुद्धा विश्वास दाखवून बँगलोरमध्ये त्यांचं ॲव्हरेज चांगलं आहे, ज्यांची बॉलिंग चांगली आहे, जे चांगले बॅटिंग करू शकतात, अशा पद्धतीच्या प्लेयर्सवर त्यांनी 2-3 वर्ष लक्ष दिलं तर कदाचित एक कप नामदे म्हणत ते कदाचित एखादा कप त्याच्या पुढचा घेऊन जाऊ शकतात. पण अजूनही काही बिघडलं नाहीये. 7-8 मॅच बाकी आहेत, त्याचा चांगला परफॉर्मन्स करू शकतील अशी एक अपेक्षा आहे. बघूयात पुढे नेमकं आरसीबी काय ठरवतं, कसे बोल्ड डिसिजन होतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि खरंच विराटच एकटा जबाबदार आहे की आरसीबी मध्ये काही घोळ होतोय, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.